महापालिका अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचा कालावधी 5 दिवसांनी वाढवण्यात आलाय। आता 10 डिसेंबर रोजी 15 डिसेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने मुदतवाढीचा निर्णय घेतलाय। प्रारूप मतदार याद्यांवर आलेल्या हरकतींवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। लाडक्या बहिणींनी तुमचा टांगा पलटी केला असल्याचा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावलाय। लाडकी बहीण योजना कधी बंद केली जाणार नाही, तसंच योग्य वेळी लाडकीची रक्कम 2100 रुपये करू असंही शिंदे यांनी सांगितलं। पुढल्या निवडणुकीत लाडक्या बहिणी पुन्हा एकदा विरोधकांना त्यांची जागा दाखवतील असा इशाराही त्यांनी दिलाय। नाराजीच्या चर्चांनंतर आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय। शिंदे यांनी शेरोशायरीच्या माध्यमातून फडणवीसांचं कौतुक केलं। कोई कितना भी चाहे हम जुदा नहीं होंगे असं म्हणत त्यांनी विरोधकांना कोपरखळी मारली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिंदेंच्या शेरोशायरीला दाद दिल्याचं बघायला मिळालं। शिवसेनेच्या आमदारांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवा प्लॅन आखलाय। शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस एकनाथ शिंदे प्रत्यक्ष विभागातील आमदारांच्या भेटीगाठी घेणार आहेत। कार्यकर्ते फुटू नयेत, कार्यकर्त्यांची कामं वेळेत व्हावी यासाठी शिंदेंनी हा पुढाकार घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आणि मनपा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ शिंदे यांनी विशेष लक्ष घातलंय। वेगळ्या विदर्भाबद्दल भाजपला काही पडलेलं नाही, त्यांना केवळ मित्रपक्षाची चिंता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। ज्या विदर्भाबाबत त्यांनी नारे लावले होते त्या विदर्भाचा त्यांना विसर पडलाय। मित्रपक्ष साथ देणार नाही म्हणून ते वेगळा विदर्भ करत नाहीत असं वडेट्टीवार म्हणाले। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काँग्रेसच्या नेत्यांवर गुन्हा दाखल झालाय। मुंबईतील वाढत्या प्रदूषणाच्या मुद्द्यावर मरीन ड्राईव्ह इथं आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत। जमावबंदीचा भंग केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले। मुंबई काँग्रेसतर्फे काही दिवसांपूर्वी मुंबईतील प्रदूषणाच्या प्रश्नावर पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका करण्यात आली। आगाठाण्यातील घरांचा मुद्दा विधानसभेत गाजलाय। मराठी माणसाला मुंबई मनपा आणि विकासकानं मराठी माणसाला बेघर केलं असा आरोप शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला। यावर चौकशी करू असं उत्तर मंत्री उदय सामंत यांनी दिलं। त्यावरून सुर्वे यांनी सामंत यांना घरचा आहेर दिलाय। मंत्री थातूर मातूर उत्तर देत असून ते गुगली टाकण्यात हुशार असल्याचं सुर्वे यांनी म्हटलंय। अजित पवारांना एकटं पाडलं जात असेल तर मुंबई मनपा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंना एकटं पाडतील असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलाय। मुंबई पालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी महायुतीकडून जोरदार तयारी सुरू आहे। मात्र मुंबई निवडणुकीच्या मैदानात भाजप शिवसेनेला सोबत घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। राज्याच्या राजकारणात आणखी राजकीय भूकंप होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण शिवसेना युबीटीचे आमदार आमच्या संपर्कात आहेत तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केलाय। त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काही दिवसात घडामोडी घडणार काय पाहावं लागेल। मंत्री मंगलप्रभात लोढा आणि अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे। मालाड इथल्या महापालिकेच्या शाळेच्या खासगीकरणावरून दोघांमध्ये वाद झाला। यावेळी अस्लम शेख यांनी धमकावल्याचा आरोप मंगलप्रभात लोढा यांनी केला। राज्यातील ज्या निवडणुका आता झाल्या यातून जनतेत संभ्रम निर्माण झालाय। राज्य निवडणूक आयोगाचा कारभार पारदर्शी नसल्याचा आरोप नाना पटोले यांनी करत निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे। मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्यांची मागणी फेटाळून लावली। नवी मुंबई विमानतळाला राजर्षी शाहू महाराजांचं नाव द्या अशी मागणी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत केली आहे। मुंबई भागात त्यांचं एकही स्मारक नसल्याचं आझमी यांनी म्हटलं। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी स्थानिक भूमिपुत्रांकडून केली जात असताना अबू आझमींकडून ही नवी मागणी करण्यात आली आहे। त्या निवेदनावर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देण्यासाठी विधानसभेत मांडण्यात आलेल्या पुरवण्या मागण्यांमध्ये समतोल दिसत नाहीये अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे। तसंच विदर्भाचा अनुशेष पूर्ण भरून निघाला नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं। मी आता कुणाच्या दबावाला न घाबरता बोलायचं ठरवलंय। शेवटी विदर्भाच्या जनतेचा विश्वासघात होता कामा नये असं मुनगंटीवारांनी सांगितलं। लोकसभेत अमित शहांनी आज वोट चोरीच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय। लोकसभेत निवेदन देताना गृहमंत्री अमित शहांनी सुरुवातीला वोट चोरी म्हणजे काय याची व्याख्या दिली आणि त्यानंतर वोट चोरीची 2 उदाहरणं दिली। अमित शहांनी दिलेल्या उदाहरणानंतर लोकसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। महामार्गावरील इलेक्ट्रिक गाड्यांबाबतचा टोलमाफीचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आलाय। अजूनही इलेक्ट्रिक गाड्यांकडून टोल घेतला जातोय असा मुद्दा वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला। यावर येत्या 8 दिवसात इलेक्ट्रिक गाड्यांना टोलमाफी द्यावी, तसंच ज्यांच्याकडून टोल घेतला असेल त्यांना तो परत करण्यात यावा असे आदेश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिले आहेत।
राज्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला. याबाबतचा मुद्दा विधानसभेत मांडण्यात आला. गेल्या 6 वर्षात तब्बल 30 लाख नागरिकांना कुत्रा चावल्याची घटना घडली आहे. तर रेबीज आजार झाल्यानं 30 व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. यावरून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले, मात्र तरीही बंदोबस्त अद्याप झाला नसल्याचं दिसून येत आहे. राज्यातील एसटी कामगारांचा थकीत वेतनाचा मुद्दा शिवसेना युबीटीचे नेते अनिल परब यांनी उपस्थित केलाय. एसटी कामगारांचे 4,500 कोटी थकवल्यात. सभागृहात चुकीचा आकडा सांगितला जातो असा आरोप अनिल परब यांनी केला. दरम्यान एसटी कामगारांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी मागणी परबांनी केली आहे. याला प्रत्युत्तर देत राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी कामगारांना टप्प्याटप्प्यानं पैसे देऊ अशी माहिती दिली आहे. दर पावसाळ्यात जलमय होणाऱ्या अंधेरी सबवेबाबत आमदार मुरजी पटेल यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आहे. थोड्याशा पावसात अंधेरी सबवे खाली पाणी साचतं आणि त्यामुळे नागरिकांचे हाल होतात. त्यामुळे तातडीनं या समस्येवर तोडगा काढा आणि पावसाळ्यापूर्वी उपाययोजना करा अशी मागणी मुरजी पटेल यांनी केली आहे. कॅच बॉम्ब व्हिडिओवर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओची चौकशी करा ही मागणी असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच ज्यांनी आव्हान दिलं ते स्वीकारत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच त्याचबरोबर व्हिडिओच्या पार्ट 2 साठी तयार राहा असा इशाराही त्यांनी दिला. अंबादास दानवेंच्या कॅच बॉम्ब व्हिडिओवरून राजकारण तापलंय. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी अंबादास दानवेंना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खोटा व्हिडिओ दाखवून बदनामीचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं. तसंच दानवेंनी ट्विट केलेला व्हिडिओ मॉर्फ असल्याचाही दावा केला. यासाठी त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा दाखवला आहे. आमदार महेंद्र दळवी निरागस निष्पाप असून अंबादास दानवेंनी त्यांच्यावर बेछूट आरोप केले तसं राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी म्हटलंय. काल अंबादास दानवे यांनी पैशांचा एक व्हिडिओ ट्विट केला. यात आमदार महेंद्र दळवी दिसत असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावरून तटकरे यांनी प्रतिक्रिया देत या प्रकरणी सरकारने NIA सहित देशातील यंत्रणांनी तपास करावा अशी मागणी केली. सुनील तटकरे यांनी व्हिडिओ सत्यासत्यता तपासा अशी मागणी केली. तिचं स्वागत करतो असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. तटकरेंनी व्हिडिओ दिला असा आरोप झाल्यानं त्यांनी ती भूमिका मांडली असं म्हटलंय. अंबादास दानवेंनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणं पाप आहे का असा सवाल दानवेंनी केला. लपून छपून हुडी घालून कोणालाही भेटलो नसल्याचं दानवेंनी सांगितलं. तसंच सामंत काय निष्ठा सांगणार असा सवालही त्यांनी केला. गर्दीच्या वेळी उपनगरीय लोकलमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड गर्दीमुळे दाराजवळ उभं राहून आपला जीव धोक्यात घालण्याशिवाय पर्याय नाही. न्यायालय देखील हे वास्तव नाकारू शकत नाही असं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. तर प्रवाशांच्या या कृतीला निष्काळजीपणा म्हणता येणार नाही असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाच्या कुटुंबाला देण्यात आलेली भरपाई न्यायालयाने कायम ठेवली आहे. वेगानं विस्तारणाऱ्या AIला पाठबळ देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट भारतात $17.5 अब्ज ची गुंतवणूक करणार आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेलांनी ही मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान मोदींशी चर्चेनंतर निर्णय घेतल्याचं सत्या नाडेला यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी मिळवण्यात आलाय. सामाजिक न्याय विभागाचे 671 कोटी 35 लाख रुपये तर आदिवासी विकास विभागाचे 549 कोटी 29 लाख रुपये वळवण्यात आले. महिला बाल विकास विभागानेही 4,882 कोटी 56 लाख दिले. विधिमंडळात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांप्रमाणे ही आर्थिक तरतूद मंजूर करण्यात आली. तुकडेबंदी सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर झाले. तुकडेबंदी कायद्यात सुधारणा केल्यानं नगरविकास कायद्यावर परिणाम होणार नाही. नगरविकासच्या कायद्याला आम्ही हात लावत नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ज्याने तुकडेबंदी जमिनीअंतर्गत खरेदी केली आहे त्यांची नावं 7/12 लागावीत हाच उद्देश आहे असं बावनकुळे यांनी म्हटलं. मुंबईतील 17 विभागांचा पाणी पुरवठा आता सुरळीत होणार आहे. महानगरपालिकेने 75 वर्ष जुन्या आणि जीर्ण झालेल्या जलवाहिन्यांच्या बदलाची मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे आता पाणी गळती, दूषित पाणी पुरवठा तसंच रस्ते खचणं यासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येणार आहे. डिजिटल बँकिंगचे नियम बदलण्यात येणार आहेत. नव्या वर्षात हे नियम बदलण्यात येणार आहेत. नव्या नियमानुसार युजर्सना नोंदणीसाठी बँकांचे नियम आणि अटी सोप्या भाषेत सांगावं लागणार आहे. तसंच हेल्प डेस्कची माहिती, तक्रार निवारण आणि डिजिटल बँकिंगसाठी सुरक्षितता सोपी करावी लागेल. त्याचबरोबर बँकांना व्यवहारासंबंधी सर्व अलर्ट SMS आणि ईमेलवर पाठवावे लागतील. भारत कांदा निर्यातीमध्ये पहिल्या क्रमांकावरून 5व्या स्थानावर. काही देशातील उत्पादन वाढ आणि परकीय चलनातील चढ उतार यांचा थेट परिणाम भारतीय निर्यातीवर झाला.
डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेलाय. भारताने मोठ्या उत्साहात नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं. अनेक लोक मद्यपान आणि पार्ट्या करतात. या काळात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. त्यामुळे दिनांक 22 ते दिनांक 28 डिसेंबर 2025 दरम्यान मुंबई अग्निशमन दलानं विशेष अग्निसुरक्षा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय. या काळात सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे. मुंबई महापालिकेच्या 426 घरांसाठी लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. संगणकीय प्रणालीतील त्रुटी दूर करून तिच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. तर या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर देखरेख समितीची मान्यता घेऊन सोडतीच्या तारखेची घोषणा केली जाईल. IIT मुंबईच्या वतीनं देशातील पहिला इन्क्युबेटर लिंक्ड डीप टेक व्हेंचर कॅपिटल फंड सुरू करण्यात आलाय. तंत्रज्ञानावर संशोधनासाठी काम करणाऱ्या स्टार्टअपसाठी 250 कोटी रुपयांचा निधी उभारण्यात येणार आहे. या निधीतून IIT मुंबईसह देशभरातील प्रमुख नामांकित शिक्षण संस्थांमधून स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. IIT मुंबईने परदेशात 2030 पर्यंत कॅम्पस स्थापन करण्याचं लक्ष्य ठेवलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवण्यासाठी आता या संस्थेची अमेरिका आणि आशियातील देशांमध्ये सॅटेलाइट ट्विन कॅम्पस स्थापण्याची योजना आहे. मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पौष्टिक पदार्थ म्हणून एनर्जी बार देण्यात येणार आहे. या एनर्जी बारसाठी महापालिका 1,41,00,000 रुपये खर्च करणार आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा यासाठी विद्यार्थ्यांना पूरक पोषण आहार देण्यात येईल. मध्य रेल्वेने विविध मार्गांवर 76 हिवाळी विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला. नाताळ, नववर्ष आणि हिवाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. या विशेष रेल्वे गाड्या मुंबई ते करमाळी, नागपूर, मंगळुरू, तिरुवनंतपुरम तसंच पुणे ते नागपूर, अमरावती, सांगानेर या दरम्यान चालवण्यात येणार आहेत. मुंबई महानगर विकास प्राधिकरण मेट्रो 4 प्रकल्प पूर्व उपनगरांमधील कोणत्या स्थानकांना जोडता येईल याचा सविस्तर अभ्यास करत आहे. MMRDA मेट्रो 4 इथल्या कांजूरमार्ग डेपोपासून थेट रेल्वे स्थानकापर्यंत 740 मीटर लांबीचा जोडपूल बांधण्याची योजना आखली जाते. या प्रकल्पांची अंदाजित किंमत 93 कोटी इतकी आहे. एअर इंडिया कंपनीने आपल्या ताफ्यातील A320 जातीच्या वैमानिकांसाठी तातडीनं भरती करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काळात देशातील विमान कंपन्यांच्या घोळात आणखी वाढ होण्याची शक्यता हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला 20 डबे जोडण्याची मागणी करण्यात आली. गोव्यातील आणि कोकण रेल्वेवरील पहिली वंदे भारत एक्सप्रेस मडगाववरून धावण्यास सुरुवात झाली. वंदे भारत सुरू झाल्यापासून या रेल्वेगाडीला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागल्यानं डबे जोडण्याची मागणी केली जाते. भाषेच्या मुद्द्यावरून मारझोड करणं चुकीचं असल्याचं म्हणत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं. मराठी गरजेची वाटते तर मराठी प्रेमानं शिकवा असंही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी अर्णव खैरे या तरुणाला हिंदी बोलल्यानं मारहाण झाली होती. यानंतर या तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आयुष्य संपवलं होतं. महापालिका अंधेरी के पूर्व, सांताक्रूज एच पूर्व आणि दादर प्रभादेवी जी उत्तर विभागातील मोठ्या जलवाहिन्यांच्या जोडणीची कामं हाती घेणार आहे. ते काम शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते शनिवारी 13 डिसेंबर रोजी सकाळी 9 पर्यंत चालेल. बदलापूर ते बारवी डॅम रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू आहे. मात्र या कामात प्रचंड घोळ असून नागरिकांच्या पैशाचा अपव्यय होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला काँक्रीट गटार बांधण्यात येत आहे. मात्र भविष्यात रस्ता रुंदीकरणात ही गटारं तोडावी लागणार. त्यामुळे हे जनतेच्या पैशांची या माध्यमातून नासाडी होत असल्याचा आरोप होतोय.